मायबाप हो, प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग. जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय, ज्यांची अभंग आता 350 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात बुडवली. 350 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांची अभंग आता इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलीच. पण 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांची अभंग आता इथल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, माळकऱ्याच्या, वारकऱ्याच्या जिभेवरती रेंगाळत आहे, ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय यांच्या अभंगातील असणारा संत परप्रकरणातील संतत्वाचं महत्त्व सांगणारा, संतत्वाचे उपकार सांगणारा, संतत्वाची महती सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागाविती. संतांचे उपकार तुम्हा मला निरंतरपणे जागा ठेवतात. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा प्रश्न पडलाय की काय सांगू आता संतांचे उपकार. जगाच्या इतिहासातला संत साहित्य क्षेत्रातला बाप असणारे जगद्गुरु तुकोबराय, ज्या तुकोबरायांनी शब्दांना धन केलं, शब्दांना अस्त्र केलं, शब्दांना देव मानलं, शब्दांच्या गौरवांची पूजा केली. आम्हा खरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच यत्न शस्त्र करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू. धन जन लोका तुका म्हणे शब्दे हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. व्यावेशा ज्यांनी शब्दांच्या गौरवांची पूजा करू तुमच्या आमच्या हातात गाथा दिला, तुमचा आमचा माथा ठीक केला, ते जगद्गुरु तुकोबराय. त्यांना सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणात प्रश्न पडलाय काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागाविती. मज हा शब्द अभिप्रेत मला स्वतःला सुद्धा आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे. या संतांच्या उपकारांनी तुम्हा आम्हाला जागा ठेवण्याचं काम केलंय आणि फक्त एक वेळ जागा केलं नाही तर निरंतर सातत्यपूर्ण जागा ठेवलेलं आहे. मग संतांनी तुम्हा आम्हाला जागा ठेवलं, संतांनी तुमच्या आमच्या आयुष्याचं कल्याण केलं, तुमच्या आमच्या आयुष्याचं सार्थक केलं. मग तुम्ही आम्ही संतांना काय दिलं? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता तुम्ही तुमचा जीव जरी संतांच्या पायापाशी ठेवला तरी संतांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला उतराई कधीच होता येणार नाही. एवढे संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती. मग संतांनी तुमच्या आमच्यावरती उपकार करताना नक्की केलं काय? सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. ते सहज बोलायचे पण त्यांचा उपदेश तुमच्या आमच्या हिताचा होता, तुमच्या आमच्या कल्याणाचा होता. सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती. अनेकांना सायास करून त्यांनी शिकवलं. किती आहेत संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. अरे एखाद्या गायीच्या पोटी नुकतंच एखादं वासरू जन्माला आलेलं आहे आणि नुकत्याच जन्माला येणाऱ्या वासराला वात्सल्यापोटी गायी, त्या गायीचं स्तनपान ते वासरू करते, दूध प्राशन करते. हे सुंदर असं चित्र स्वतःच्या डोळ्यासमोर आठवा. जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर ते चित्र असेल. अरे ज्याप्रमाणे एखादी गायी आपल्या वासरावरती प्रेम करते त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा या जगाच्या लेकरावरती प्रेम केलं. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. असा संभाळ करण्याचं काम या जगताचं या संतांनी केलं आहे. असा अभंगाचा साधा सोपा अर्थ. विठ्ठल विठ्ठल खरं तर अभंगाचा अर्थ पाहिल्यानंतर, अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ पाहिल्यानंतर छोटासा परिहार. आज गेले अनेक दिवस झालं जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामा, सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक बग्गा क्रमांक 14 हा आपल्या गावामध्ये, पारवडी गावामधल्या असणाऱ्या परीट वस्ती या ठिकाणी आलेला आहे. खरं तर मावांची पावलं ज्या ज्या मातीमध्ये पडतात, आम्ही वर्षातून एकदा दिवाळी आणि दसरा साजरा करत असतो, पण संतांची पावलं ज्या ज्या वेळेस मातीमध्ये पडतात तेव्हा साधू संत येती खरा तोची दिवाळी दसरा. मला फक्त इथं या मातीमध्ये आल्यानंतर ठामपणे सांगायचंय, या पारवडी गावाकरता
जर दिवाळी आणि दसरा कोणता असेल तर जगाच्या मालकाची उमटलेली या मातेतली पावलं हा या पारवडी गावाकरता दिवाळी आणि दसरा आहे. आज जगाच्या मालकाची पावलं या मातीत उमटली, ही माती दुमदुमून गेली. या मातीमध्ये अनेक वर्षापूर्वी जगाच्या मालकाचा सोहळा आला होता, बग्गा आला होता. त्यावेळेस या ठिकाणी सुंदर अशी मेंढी बाऊलीने समाधी घेतली आणि या ठिकाणी सुंदर असं मंदिर सुद्धा उभा करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. खरं तर हरिभक्त परायण गाव या पारवडी गावचे भूषण, ज्यांच्या नावामध्येच खऱ्या अर्थाने प्रकाश आहे, अशा आमच्या हरिभक्त परायण गुरुतुल्य व्यक्तिमत्व प्रकाशजी गावडे साहेबांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. या दत्त जयंतीच्या दिवशीच म्हणजे आदल्या दिवशी मला फोन आला आणि सांगितलं, महाराज आपल्याला बग्गा नंबर 14 वरती कीर्तन करायला जमेल का लक्ष्मण. आता जगाच्या मालक गावडे साहेबांचा फोन आला काय आणि जगाच्या मालकाचा फोन आला काय यामध्ये ती मात्र काही शंका नाही. या बग्ग्याचे कारभारी हलाप्पा कारभाऱ्यांनी सुद्धा विनंती केली, परंतु त्या दिवशी सकाळी 10 ते 12 कीर्तन खेडेगावामध्ये होतं, संध्याकाळी 4 ते 6 कीर्तन दत्त जयंतीनिमित्त खटाव तालुक्यामध्ये होतं, राजापूर गावामध्ये. आणि 1 तासाच्या अंतरामध्ये 86 किलोमीटरचं अंतर पाहिलं तर जवळजवळ 2.25 तासांचा वेळ लागत होता. आपल्या इथली कीर्तन सेवा 7 ते 9 होती. 9ला आरती करायची. माझ्या मेंढीमौलीची सेवा करणारा मेंढका बांधव दिवसभर मेंढीमौलीची सेवा करून अगदी भगवंताच्या चरणापाशी लीन झालेला असतो आणि पोटामध्ये भुकेचे कावळे ओरडत असतात. त्याच्यामुळं अधिकचा वेळ न घेता त्या ठिकाणी मी हलाप्पा कारभाऱ्यांना म्हटलो, निश्चितपणे दुसऱ्या दिवसाची सेवा भेटली तर महाराज मी येईन, कारण कोणत्याही गोष्टीला वेळेमध्ये फार महत्त्व आहे. आत्तासुद्धा 8:10 झालेत, 9 वाजता आरती करायची आणि 40 मिनिटामध्ये अवघ्या 50 मिनिटामध्ये उरलेल्या आपल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. मला सांगायचं इतकंच, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा पारवडी गावाकरता हा आजचा दिवाळी दसरा आहे. याचा आनंद आपण दिवाळी दसऱ्याला फटाके फोडून घेत असतो, पण याचा आनंद आपल्याला श्रवणानं, चिंतनानं आणि जगाच्या मालकाची सेवा करून घ्यायचा आहे. कारण मगाशी आमच्या महाराजांनी सांगितलं, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणासी. अहो स्वामी तुकया देवा यावरीनं करावा अवेर. जगाच्या मालकाची सेवा तुम्ही केली तर जगाचा मालक तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगाच्या मालकाची सेवा करण्याचं भाग्य तुमच्या आमच्या पोटी आलंय, तुमच्या आमच्या पदरी आलंय. निश्चितपणे या भाग्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे. या भाग्याचे कारभारी आमचे गुरुबंधू हलाप्पा यांना धन्यता देतो. या ठिकाणी आल्या आल्या अगदी जसं रामाकरता लक्ष्मण होता तसं या बग्ग्याचा असणारा लक्ष्मण, ज्या लक्ष्मणाला अगदी 4 वर्षापूर्वी मी पाहिलं होतं आणि 2021 ते 22च्या कालखंडामध्ये लक्ष्मणराव आपली नेहमीच भेट व्हायची. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये हा 14 नंबरचा बग्गा होता. त्यावेळेस शेकडो सेवा त्या ठिकाणी करण्याचं भाग्य मला लाभलं. आज ज्या ताकदीनं, ज्या सामर्थ्यानं हरिभक्त परायण हरी महाराज गोपनर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, याचं एकमेव कारण आहे जगाचा मालक ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरू संत बाळूमामा. कारण कोरोनाच्या काळामध्ये जगाच्या मालकाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आणि जगाच्या मालकाच्या आशीर्वादानं मी देखील कीर्तनकार झालो. आल्या आल्या या ठिकाणी मला विशेषतः गावडे साहेबांनी पूजाताई कुंभार या युवा कीर्तनकार या ताईची ओळख करून दिली. मला ताई निश्चितपणे अभिमान वाटला. दादांनी गावडे साहेबांनी मला आल्याला सांगितलं, महाराज बाळूमामांच्या सेवेची ताकद महाराज तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. म्हणलं सांगा गावडे साहेब. गावडे साहेब म्हणाले, या ठिकाणी या जगाच्या मालकाची सेवा करण्याची संधी अरे प्रवचन करण्याकरता आलेल्या पूजाताईला मी दिली आणि याच प्रवचनकार पूजाताईच्या रूपानं महाराष्ट्राला एक युवा कीर्तनकार हरिभक्त परायण पूजाताई कुंभार संत बाळूमामा चरित्रकार भेटली. यापेक्षा कोणता चमत्कार बाळूमामांचा तुम्हाला मला पाहायचा आहे. तुमच्या आमच्या समोर जिवंत आणि ज्वलंत चमत्कार आहे. अरे बाळूमामाचा भंडारा स्वतःच्या कपाळावरती लावल्यानंतर एका प्रवचनकाराची एक कीर्तनकार तयार होऊ शकते. हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पूजाताईच्या रूपाने तुम्हाला मला भेटलेलं आहे.
खरं तर पूजाताई आपल्या नावामध्येच पूजा आहे, त्यामुळे जगाच्या मालकानं तुम्हाला पूजा करण्याची संधी दिलेली आहे. निश्चितपणे महाराष्ट्राच्या मातीत या संधीचं आपण सोनं करावं याकरता आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी पुणेकर, पवार आणि साळुंके, बारामतीत आल्यानंतर पवार आडनावाला कोण विसरत नाही लक्ष्मण. आणि आपल्या पाठीमागं पवार आहेत. पवार साहेब तुम्हालाही धन्यता देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची गाणं कोकिळा आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य स्वतः कीर्तनकार आहेत. हरिभक्त परायण गुरुवर्य अनिलजी महाराज कोळेकर, युवक मित्र बंडातात्या कडकर यांचे पटशिष्य आपले आशीर्वाद घेतो. खरं तर कीर्तन अनेक करतो महाराष्ट्राच्या मातीत, पण जेव्हा कीर्तन करताना माऊलींच्या विषयी गुणगान गातो, ज्ञानोबा माऊलीचा आपण गजर करतो, पण साक्षात माऊलीच पाठीशी उभा असेल तर निश्चितपणे आनंद होतो. गायनाचार्य माऊली महाराज गोळे आपणास धन्यता. आमच्यासाठी संजीवनी पर्वत उचलणारे हनुमानदादा आपणास धन्यता. मयूर महाराज आपणास धन्यता. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि आमचं नेहमी चांगलं व्हावं ही काळजी घेणारे गौरवजी कुलाळ आपणास धन्यता देतो. मेंढे माऊलीची सेवा करणाऱ्या प्रत्येक मेंढक्या बांधवाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. आज अनेक सिरियलच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून जगाच्या माऊलीची 19 बग्या आहेत, त्या बग्याची सेवा करण्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी बाळूमामांचं चरित्र आजपर्यंत ऐकलं का नाही लाडक्या बहिणींनो? ऐकलं ना? आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. मग असं आगळं वेगळं चरित्र तुम्हाला आज मी या ठिकाणी सांगणार आहे, ते निश्चितपणे तुम्हाला ऐकायला मिळेल. आजपर्यंत अनेक चरित्र ऐकलं, पण बाळूमामांचं चरित्र हे महासागरासारखं आहे. ते कधीच मायबाप हो संपू शकत नाही. बाळूमामांच्या चरित्राचा, बाळूमामांच्या सेवेचा चमत्कार कोणता असेल तर जास्त पोथी पुराणात जात नाही. तुमच्या समोरच बाळूमामांच्या कर्तृत्वाचा, कार्याचा, आशीर्वादाचा चमत्कार या ठिकाणी मी नमूद करतो. मायबाप, या लक्ष्मणाला तुम्ही आम्ही सर्वांनी निरखून पहा निरखून. सेवेचं फळ काय असतं? सेवा हाच दारवंट असेल तर जगाचा मालक मेवा का देणार नाही? मायबाप, 4 वर्षापूर्वी लक्ष्मणाला महाराज मी पाहिलं होतं. लक्ष्मणाला चालता येत नव्हतं, लक्ष्मणाला बोलता येत नव्हतं. हाच लक्ष्मण तिरका चालायचा. हाच लक्ष्मणाला नीट उच्चारही बोलता येत नव्हता. लक्ष्मणा, तू याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे, खरं सांग. बरोबर आहे? बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, लहानसं हे लेकरू लक्ष्मण अरे जगाच्या मालकाच्या सेवेसाठी आलं. जगाच्या मालकाच्या दरबारात अखंडपणे अरे कित्येक वर्ष या लक्ष्मणानं सेवा केली. ज्या लक्ष्मणाला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, अरे त्या लक्ष्मणाला जगाच्या मालकानं वाचा दिली. त्या लक्ष्मणाला जगाच्या मालकानं बुद्धी दिली आणि त्याच लक्ष्मणाला अरे जगाच्या मालकानं सेवा करण्याकरता सामर्थ्य दिलं. यापेक्षा जगाच्या मालकाचा कोणता चमत्कार असला पाहिजे मायबाप, असं उदाहरण असू शकत नाही. पोथी पुराणातलं, पुस्तकातलं, चित्रपटातलं उदाहरण तुम्ही पाहताय, पण गावडे साहेब जिवंत आणि ज्वलंतपणे तुमच्या समोर लक्ष्मण उभा राहू शकतो हे केवळ आणि केवळ बाळूमामांच्या भंडाऱ्याचं सामर्थ्य. विठ्ठल मायबाप हो, ज्या संतांचं नामस्मरण इतिहासाला पुन्हा पुन्हा व्हायला हवं तो संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. ज्या संताचा इतिहास किंवा ज्या संताचं चरित्र अरे एकदा जरी वाचलं तरी पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं तो संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. ज्या संताच्या समाधीवरती एकदा नतमस्तक झालं तर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावंसंच वाटतं तो संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. पारतंत्र्याच्या नगरीमध्ये माता सुंदरा मातेच्या चरणावरती भक्तीचं, भावाचं पहिलं पुष्प अर्पित करणारा या जगाच्या पाठीवरचा थोर संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा. अरे आजही तुम्ही आम्ही पाहिलं तर अनेक संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. अनेक संतांनी प्रवचनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला.
अनेक संतांनी भजनाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला, अनेक संतांनी भारुडाच्या माध्यमातून इथला समाज जागृत केला. पण जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे, अरे ज्या संतानं सांगितलं होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत, आणि बाळू मामाची मेंढर आली तुझ्या गावात, असं म्हणत म्हणत मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी, मग माणूस जैसा गुणी का न ठेवी, असं म्हणत म्हणत मायबाप हो चंद्रभागेच्या काठावरती उभा असणाऱ्या जगाच्या मालकाला सुद्धा होंड्या माळावरती बोलवणारा या जगाच्या पाठीवरचा ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामा, सद्गुरु संत बाळूमामा. जगाच्या मालकानं पोथी पुराणं वाचली नाहीत, 4 वेद वाचले नाहीत, 6 शास्त्र वाचले नाहीत, 18 पुराणे वाचले नाहीत, वेद वाचले नाहीत, माणसांच्या मनाच्या वेदना वाचणारा संत म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा, सद्गुरु संत बाळूमामा. मायबाप मामा म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही. मायबाप मामा म्हणजे खैराचा इंगळ आहे, मामा म्हणजे खैराचा इंगळ आहे मायबाप. पण संतांचे उपकार पाहत असताना नक्की मग संत म्हणायचं कोणाला इथपासून सुरुवात होते. महाराष्ट्राच्या मातीत मी नेहमी सांगत असतो महाराजी, ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत त्याला म्हणतात संत. संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर निळा म्हणे त्याची संत कृपावंत सुखसिंधू. जे कृपावंत आहेत, जे सुखाचा महासागर आहेत त्याला संत म्हणायचं. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात दया क्षमा ज्याचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन, ज्याच्या अंगामध्ये दया आहे क्षमा आहे, जो शांतीचा महासागर आहे त्याला म्हणायचं संत. आणि गुरुजी तुकोबराय संतत्वाची व्याख्या करतात, तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात, आघात सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात. मायबाप जगावरती जेव्हा जेव्हा संकट येतं, जगावरती जेव्हा जेव्हा आघात होतो, ते सोसण्याचं सामर्थ्य जो स्वतःच्या मनगडात बाळगतो त्याला संत म्हणतात. यापेक्षा संतत्वाची व्याख्या मायबाप अजून मला वाटतं वेगळी असू शकत नाही. मग संतत्वाचा पाया या मातीत प्रथमतः ज्या माणसाने रचला, ज्या विभूतीने रचला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मायबाप या संतानं संतत्वाचा पाया या मातीत रचण्याकरता स्वतःला या मातीत गाडून घेतलं. आणि या संतत्वाचा पाया रचताना या संतानं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन तिनी लोक, जाईन ग माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सकृताचे फळ मी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगा. जगाच्या मालकाला क्षम मागितलं, जगाच्या मालकाला अवघाची संसार सुखाचा व्हावा ही प्रतिज्ञा मागितली आणि प्रतिज्ञा पूर्ण केली. आणि प्रतिज्ञा पूर्ण करून जगाच्या अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन होण्याचं काम
महाविष्णूचा अवतार सखा माझ्या ज्ञानेश्वरांनी केलं आणि याच ज्ञानेश्वरांनी या मातीत संतत्वाचा पया 12व्या शतकात या मातीत रचला मायबाप. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार. एकनाथ जनार्दन खंम दिलासे भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश. मायबाप तुकोबराय कळस झाले संतत्वाचं मंदिर बांधून झालं. एखाद्या मंदिराला कळस बसवला की ते मंदिर पूर्णत्वास येतं. त्या कळसावरती आवश्यकता असते ती ध्वजाची आणि या कळसावरती ध्वज फडकवण्याचं काम बहिणाबाईंनी केलं. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा आणि या बहिणाबाईंनी ध्वज फडकवला. संत साहित्याचं मंदिर उभा झालं आणि संत साहित्याचं मंदिर उभा झाल्यानंतर मायबाप या संत साहित्याच्या मंदिरातला गाभाऱ्यातला अंधकार कोण दूर करणार आणि गाभाऱ्यातला अंधकार दूर करण्याकरता अरे त्या गाभाऱ्यातली पंथी कोण होणार, त्या गाभाऱ्यातला दिवा कोण होणार असा प्रश्न या व्यवस्थेला पडला. आणि याच व्यवस्थेच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता अरे 3 ऑक्टोबर 1892 शके 1814 वार सोमवार 4:23 जगाचा मालक संत बळवंताचा जन्म मायप्पा आणि सुंदरा मातेच्या पोटी झाला. जगाचा मालक बाळू मामा जन्माला आला. हे रुद्राचा अवतार ह्यो रातोय आत्मापुरा. हे रुद्राचा अवतार आत्मापुरा. उदाने भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. वा वा महाराजांची जोरदार टाळी झाली पाहिजे. रुद्राचा अवतार जगाचा मालक हलसित नाथाच्या आशीर्वादानं सुंदरा माता व मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. संत आणि देव यांचा जन्म या पृथ्वी तलावरती धर्माच्या संस्थापनेकरता होत असतो. जन्माला आल्यानंतर ज्याप्रमाणे जगाच्या पाठीवरती गोपाळ कृष्णांचं माझ्या कन्हैयाचं चरित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. जसं कन्हैया याचं लहानपण गायी राखण्यामध्ये गेलं म्हणून त्याला आम्ही गोपाला असं म्हणतो, तसं जगाच्या मालकाचं सुद्धा मायबाप बालपण, तरुणपण, म्हातारपण अरे मेंढ्या राखण्यात गेलं म्हणून जगाच्या मालकाला अरे आम्ही जगाचा मालक म्हणतो, जगाचा मालक म्हणतो मायबाप. मामा या 2 शब्दांचा अर्थ पाहिला तर मायबाप हो, या जगाच्या पाठीवरती माय आणि बापानंतर जर तुमच्यावरती ममत्वाचं प्रेम, वात्सल्याचं प्रेम कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त मामा करतो. आणि या मामाचे तुम्ही आम्ही सगळे भाचे आहोत, तुम्ही आम्ही सगळ्या भाची आहोत. या जगाच्या मालकानं अरे जसा आपला मामा आपल्यावरती प्रेम करतो तसं या मामानं आमच्यावरती प्रेम केलंय. मायबाप आजही तुम्ही आम्ही पाहिलं तर जगाच्या मालकाची सेवा केल्यानंतर जगाचा मालक तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहत नाही. माणसाने नमस्कार करावा म्हणून बाळू मामांनी कधीही चमत्कार केला नाही. माणसाने नमस्कार करावा म्हणून बाळू मामांनी कधीही चमत्कार केला नाही. माणसाच्या आयुष्याचा उद्धार हवा
म्हणून बाळूमामाने चमत्कार केला, म्हणून बाळूमामाने चमत्कार केला. आणि मग असे अनेक चमत्कार जगाच्या मालकाने या मातीमध्ये केले. या मातीचा उद्धार केला, या मातीला पावन केलं. आणि असे अनेक चमत्कार करत असताना बाळूमामांनी तुम्हा आम्हाला निश्चितपणे सेवा हाच दारवंटा, सेवा हेच कर्म, सेवा हेच वर्म शिकवलं. मायबाप विठ्ठल विठ्ठल. मग बाळूमामांचा जन्म धनगरी कुळात झाला. आम्ही आरतीमध्ये सुद्धा म्हणतो धनगरी कुळाचा उद्धार झाला, अवतरले संत आकुळ गावाला. आकुळ गावामध्ये जगाच्या मालकाचा आकुळ गाव चिकोड तालुक्यामध्ये आहे. या चिकोड तालुक्यातील आकुळ गावामध्ये जगाच्या मालकाचा जन्म झाला. जगाच्या मालकाची पार्श्वभूमी पाहिली तर आरबावे हे जगाच्या मालकाचं असणारं मायबाप हो आडनाव. आणि आरबावे बाळाप्पा आरबावे कर्नाटक प्रांतातून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करू लागले. बाळाप्पांचा लेकरू मायाप्पा, मायाप्पांचं लेकरू बाळूमामा. स्वतःच्या आजोबाच्या नावावरून जगाच्या मालकाचं नाव बाळू असं ठेवलं. हे सुद्धा तुम्हाला मला माहित असावं. विठ्ठल विठ्ठल. कधीतरी तुमच्या मनाला प्रश्न पडत असेल जगाच्या मालकाला बाळूला मामा का म्हटलं आणि कधीपासून म्हटलं. ज्या वेळेस बाळूमामांनी लहानपणी अनेक चमत्कार केले. ज्याप्रमाणे मेंढी माऊली गवत खायची त्याप्रमाणे बाळूमामा सुद्धा गवत खायचे. मेंढी माऊली जशी हुबेहूब आवाज काढायची तसे बाळूमामा सुद्धा आवाज काढायचे. अरे मायबाप, जसं मेंढी माऊलीचं जिनं तसं माझ्या मामाचं जिनं झालं. आणि मग हौदावरती एकदा अरे माझी सुंदरा माता पाणी भरण्याकरता गेली होती. पाणी भरण्याकरता गेल्यानंतर अरे आजूबाजूच्या असणाऱ्या आया बहिणी म्हणायला लागल्या, ए सुंदरा मातेच्या पोराला याड लागलं, बाळूला याड लागलं, बाळू खुळा झाला. अरे खुळा झाला त्या सुंदरा मातेचा मायाप्पाचा पोरगा. याड लागलं बाळूला. पोरग गवत खातय, पोरग मेंढरांचा आवाज काढते. बकऱ्याक गेलं की डोंगर दऱ्यामध्ये जातय, पुन्हा घरी बी येत नाही. आणि ही चर्चा ऐकून सुंदरा माता घरी गेली. सुंदरा माताने पाण्याचा हंडा ठेवताच सुंदरा माता ढसा ढसा रडू लागली. मायाप्पा खरात आला. मायाप्पा विचारू लागले, ए सुंदरा, अगं काय झालं, तुझ्या डोळ्याला पाणी? सुंदरा माता हुंदका देत होती. सुंदरा मातेच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. अगं सुंदरा, काय झालं, बोलशील का नाही? तुझ्या डोळ्याला आज पाणी? आणि मग सुंदरा माता थरथर त्या ओठानं सांगू लागली, तनी या जगाच्या मालकाला, या हलसीत ताताला थनी या जगाचं कल्याण करण्याकरता पुत्र व्हावा इच्छा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आपण मागितला. पण धनी त्रिलोकी झेंडा मागितल्यानंतर सुद्धा आज आजूबाजूच्या या सगळ्या आया बहिणी माझ्या पुराला नावं ठेवतायत. धनी बाळू वेडा झाला म्हणतायत, बाळू खुळा झाला म्हणताय. त्यांनी खरं सांगा, माझा बाळू खुळा झाला, माझा बाळू वेडा झाला? सांगा ना धनी. उत्तर नव्हतं मायाप्पाकडं. मग ठरलं चंदू सावकाराच्या घरी चाकरीला ठेवायचं. उदाला आडवं येऊ नका कोणी. उदाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि उदाला कोणी आडवं जाऊ नका. ठरलं चंदू सावकाराच्या घरी ठेवायचं. अरे जगाच्या मालकाला सुद्धा चाकरी करावी लागली. आज तुम्ही आम्ही भाकरी करता अनेकांची चाकरी करतो. अरे पण जगाचा मालक होण्याकरता, जगाचा मालक होण्याकरता पहिल्यांदा चाकर व्हावं लागतं, तेव्हा जगाचा मालक होता येतं. हा बाळूमामांचा चरित्र इतिहास आम्हाला शिकवतो. टाकीचे खाव सोसल्याशिवाय दगडाला पण देव पण येत नाही मायबाप. अरे चंदू सावकाराच्या घरी चाकरी केली माझ्या बाळूमामांनी. चंदू सावकाराच्या घरी पावलं पडताच अरे त्या चंदू सावकारांची असणारी लाखोपतीची संपत्ती लक्षावधी संपत्ती कोट्यावधीत रूपांतर झालं. 5 लिटर गाई देणारी, दूध देणारी गाई 10 लिटर दूध द्यायला लागली. 1 एकरामध्ये अरे 5 पोती पिकायची, त्या 1 एकरात 10 पोती पिकू लागली. इतकं सामर्थ्य या बाळूमामांच्या पदस्पर्शाचं होतं, बाळूमामांच्या सेवेचं होतं. अन्याय झाला, सावकारणीनं अन्याय केला. फुटकं ताट दिलं जेवायला, फुटक्या ताटामध्ये सूर्यनारायण आशीर्वाद देऊ लागले. पाहिला लक्ष्य प्रकाशात अन्याय केला, ताट चोरलं, सोडलं घर चंदू सावकाराचं. गंगू आत्यांच्या घरी गेले,
अन्याय झाला. जगाचा संसार करायचा होता, जगाचा उद्धार करायचा होता. पण गंगवा त्यानं स्वतःची एकुलती एक पोरगी सत्यवा अरे बाळू मामाच्या गळ्यात घातली. बाळूमामांची इच्छा नव्हती, लग्न करायची इच्छा नव्हती. बाळूमामा सांगत होते विपरीत घटना घडेल. आणि गंगवा त्याच्या नवऱ्याला सांगितलं, हिऱ्याबा खबरदार, अरे जगाचा संसार करायचा या बाळूला नको. मला संसारात तू नाही ऐकलं, येडाय बाळू, खुळाय बाळू, काय ऐकायचंय. आणि मग त्याच दिवशी बाळूमामांची त्या विवाह मंडपामध्ये मुखातून पहिला उच्चार वाणी झाली, पहिली वेदवाणी झाली. हिऱ्याप्पा, अरे विधीचं विधान कोणाला बदलता येत नाही. हिऱ्याप्पा, अरे हसू नकोस. चुक्काळीच्या अरे ज्या मंडपात संसाराच्या बेड्या तू माझ्या हातात घालतोय, त्याच मंडपात जेव्हा पाहुण्यांची पंगत बसल ना हिऱ्याप्पा, त्याच पंक्तीतून रेड्यावरती बसून यम तुला घेऊन जाईल. माणसांना चेष्टा वाटली, चेष्टा वाटली माणसांना. हसू लागली आजूबाजूची माणसं, हसू लागला बेडका बांधव. खुळा झालाय, वेडा झालाय बाळू. अरे याचं कल्याण करतोय, लगीन करतोय आणि स्वतःच्या सासऱ्याला अशी वेदवाणी देतोय. नाही कळलं बाळूमामांचं सत्व, नाही कळलं देवपण. अरे घरात तुमच्या आमच्या देव असतो, पण तुम्हा आम्हाला कधी समजत नाही बाई बाप. या जगाच्या मातीत सुद्धा ज्ञानोबा जन्माला आला, पण ज्ञानोबा समजाय सुद्धा या व्यवस्थेला वेळ लागला. त्या ज्ञानोबांच्या पेटात लात इथल्याच व्यवस्थेनं घातली. तुकोबा या मातीत जन्माला आला, पण तुकोबा समजा या मातीला वेळ लागला. तुकोबांच्या कंबरट्यात वळ उठेपर्यंत याच व्यवस्थेनं काठ्या मारल्या. चोखोबा सुद्धा याच मातीत जन्माला आला, पण त्याच चोखोबांना विठ्ठलाच्या मंदिरासमोर लाथा मुख्यांनी मारहाण केली. मायबाप याच मातीत, या मातीला पावन करण्याकरता बाळू मामा सुद्धा जन्माला आला, पण त्यांना सुद्धा सुरुवातीला हे जग वेडा म्हटलं, खुळा म्हटलं. झाली मामांची वेदवाणी खरी. हिऱ्याबा जेवायला बसला, शुभमंगल सावधान झालं. पाहुणे जेवाय बसले, हिऱ्याबा सुद्धा जेवाय बसला. झाली वेदवाणी खरी. पहिला घास घेताच उचकी आली हिऱ्याबाला आणि विपरीत घटना घडली. अरे बाळू मामांच्या धर्मपत्नीचा बाप या जगातून निघून गेला. बाळूमामांच्या आयुष्यातलं पहिलं दुःख. संसार चालू झाला सत्यवा मातेचा आणि बाळूमामांचा. संसारात कशाचीच कमी नव्हती. आनंदाने संसारात अरे ही बकरी उड्या मारत होती. बाळूमामा सह्याद्रीच्या कड्या कपड्यात महाराष्ट्राच्या मातीत मेंढी माऊलीची सेवा करीत होते. पण एक दिवस असा आला, अरे या जगाच्या मालकाला सत्यवा म्हणू लागली, धनी गेले 9 वर्ष झालं आपला संसार चाललाय. धनी धनी आज मेंढी माऊलीच्या वागरेकडे मी गेले होते. आनंदानं मेंढी माऊलीची पिलं उड्या मारत होती, कोकरी उड्या मारत होती. धनी मी असं कोणतं पाप केलंय? माझ्या वेलीवरती अजून फुल नाही धनी. आणि जगाच्या मालकाने आशीर्वाद दिला. स्वतःच्या धर्मपत्नी सत्यवा पोटोशी राहिली आणि सत्यवा पोटोशी राहून 6 महिन्यांचं बाळ सत्यवाच्या पोटात होत. सत्यवानं स्वतःची आई गंगवा त्याला हट्ट धरला. ए आई, अगं आप्पाच्या वाडीच्या हलसीत नाथाची यात्रा जवळ आले, मला यात्रेला जायचंय. बाळूमामांना समजलं. बाळू म्हटले, खबरदार सत्यवा, 6 महिन्यांचं बाळ तुझ्या पोटात आहे, अजिबात जायचं नाही कुठं. बाळूमामा मेंढ्या राखण्याकरता गेले होते डोंगर दर्यावरती. आणि डोंगर दर्यावरती मेंढ्या राखण्या गेल्याची संधी पाहून सत्यवानं हट्ट धरला आणि स्वतःच्या आई सोबत सत्यवा, काही असणाऱ्या सहकारी मैत्रिणी सोबत सत्यवा निघाली अप्पाच्या वाडीच्या हलसिद्धताच्या यात्रेला. विधीचं विधान कुणाला बदलता येत नाही. सत्यवा लपत छपत चालली होती आणि सत्यवाचा पदर बोरीच्या झाडाला अडकला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सत्यवा थापकन खाली आपटली. एक मेंढका थवत 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 पळत पळत अरे ज्या ठिकाणी मामा मेंढर राखत होता
त्या ठिकाणी थापा टाकत टाकत आला. वाड्यावरती बिराडावरती गर्दी जमली. सत्यवा विवळाय लागली, ओरडाय लागली आणि सांगायला लागला, मेनका बांधव मामा विपरीत खडलं मामा. मामा म्हटले, रे सुकाळीच्या नीट बोल, काय झालं? सांगायला लागला, मामा वहिनी साप 6 महिन्याचं पोटोशी बाळ घेऊन थापकन आपटल्या मामा. एवढं ऐकताच अरे मामा धावत धावत पळत पळत बिरणावरती आला. पाहतोय वाड्यावरती गर्दी जमली होती. सत्यवा घोंगडीवरती झोपली होती. अरे मामांनी त्या ठिकाणी गर्दीला बाजू सोडून मामा आले आणि मामा म्हणायला लागले, सत्यवा अगं एवढा हट्ट कशासाठी? अगं तुला हलसिद्धनाथाचं दर्शन घ्यायचं होतं. तुला रुद्राच्या अवतार असणाऱ्या शिवभोळा चक्रवर्तीचं दर्शन घ्यायचं होतं. पण अगं सत्यवा तुला घरातला हलसिद्धनाथ, घरातला शिवभोळा चक्रवर्ती कधी समजलाच नाही. आणि मामांनी जगाच्या पाठीवरती पहिलं भंडाऱ्याचं रिंगण आखलं आणि भंडाऱ्याचं रिंगण आखून सांगितलं, खबरदार कुठलीही वेळ आली तरी या रिंगणाच्या बाहेर सत्यवा. आणि सत्यवाच्या आईला सांगितलं, गंगूआत्या पाऊल टाकायचं नाही. मामांची आज्ञा होती. पहाटाच्या 3 वाजल्या 4 वाजल्या सत्यवाच्या पोटातलं दुखायचं थांबलं होतं. आणि पुन्हा सत्यवाच्या पोटात कळ आली. आईला सत्यवा सांगू लागली, आई अगं पोटात कळ आले, काय करू? त्यांनी रिंगण आखलंय. आई म्हटली, तो खुळाय, वेडाय बाळू, जा. आणि मग सत्यवा थरथर हातानं उठली. आईनं हात धरला. सत्यवानं रिंगणाच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं. अरे त्या रात्री रिंगण आखून हा जगाचा मालक अरे डोंगर दऱ्यावरती हातातलं घोंगडं फिरवत होता. काळाला माग सारत होता. आणि काळ सुद्धा जगाच्या मालकाच्या आज्ञेनं थरथर थरथर कापत होता. भंडारा उधळला होता जगाच्या मालकानं. पण विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही. जो जन्माला आला तो एक दिवस जाणार. विधीचं विधान कोणालाही बदलता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आणि साक्षात जगाच्या मालकाची आज्ञा सुद्धा रेड्यावरती बसून येणाऱ्या यमानं डावलली. विधीचं विधान पूर्ण करण्याकरता जगाच्या मालकाला हात जोडले. आणि सत्यवाचं पाऊल रिंगणाच्या बाहेर पडताच 6 महिन्याच्या पोटोशी बाळावरती खला घातला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. भक्तीचा सूर्य अस्ताला गेला. भक्तीचा सूर्य जगाच्या मालकाचं 6 महिन्यांचं पोटोशी बाळ अरे मावळतीला गेलं. अंत झाला 6 महिन्याच्या भक्तीच्या सूर्याचा. साक्षात जगाच्या मालकाच्या लेकराचा अंत अरे आईच्या पोटात झाला. मायबाप यासारखं दुःख कोणतं सोसलं असेल माझ्या जगाच्या मालकानं, सोसलं असेल माझ्या बाळू मामानं, सोसावं लागलं. 6 महिन्यांचं पोटोशी बाळ गर्भात मरण पावलं. मामा धावत धावत पळत पळत आले. अगं सत्यवा काय केलंस तू? काय केलं सत्यवा? 6 महिन्याचं हे लेकरू. अगं अजून याला जग पाहायचं होतं सत्यवा. गर्भात या लेकराचा प्राण गेला. सत्यवा आजपासून खबरदार. सुकाळीचे मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. त्या दिवशी जगाचा संसार करण्याकरता हा जगाचा मालक निघाला आणि स्वतःच्या संसाराचा त्याग करून जगाचा संसार करतो ना, त्याचं नाव आहे बाळू मामा. त्याचं नाव आहे बाळू मामा. आणि म्हणूनच अभंगाच्या पहिल्या चरणात संतांनी सांगितले, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. हे माझा निरंतर
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. संतांचे उपकार मायबाबा तुमच्या आमच्यावरती खूप आहेत. त्या उपकारांची गणती तुम्ही आम्ही कधीच करू शकत नाही. किती आहेत संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती. मायबाप संत तुमच्या आमच्याकरता मायबाप आहेत. संतांनी सुद्धा सांगितले तुम्ही संत मायबाप कृपावंत. मायबाप संत माय आणि बाप तुमच्या आमच्या करतायत. संतांचं महत्व तुम्हा मला समजलं पाहिजे. अरे संतांचे उपकार किती आहेत तुमच्या आमच्यावरती. मायबाप संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती अनंत आहेत. पण या उपकारांची परतफेड तुम्ही आम्ही कधीच करू शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. अरे जगाचा मालक संत बाळूमामा यांचे उपकार तुमच्या आमच्यावरती इतके आहेत. त्या उपकारांची गणती तुम्ही आम्ही करू शकत नाही. नव्हे अरे संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या कातड्याचे जोडे करून जरी संतांच्या पायाशी ठेवले तरी संतांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधीच उतराई होता येणार नाही. या जगाच्या पाठीवरती माता पित्यांच्या उपकारातून कधी तुम्हा मला उतराई होता येत नाही. गुरुच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधी उतराई होता येत नाही. आणि तिसरं संतांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधी उतराई होता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. मायबाप मग या बाळू मामाने तुमच्या आमच्यावरती उपकार करत असताना तुम्हाला आम्हाला सेवा हाच धर्म शिकवला. सेवा हेच कर्म शिकवलं. सेवा हाच वर्म सांगितला. मग सेवा कोणाची करायला लावली इथपासूनचा विचार केला तर गावडे साहेब आम्हाला सेवा जगाच्या मालकाने मेंढी माऊलीची करायला लावली. पहिली सेवा करायची ना तर जगाच्या मालकाने मेंढी माऊलीची सेवा करायला लावली. अरे विचारा कधीतरी या मेंढक्या बांधवांना हाडाची कड रक्ताचं पाणी करून ऊन वारा वादळ पाऊस यांच्याशी झुंजत ह्या मेंढका बांधव मेंढी माऊलीची सेवा करतो. अरे विचारा सेवेचं फळ या जगाच्या मालकानं मेंढक्या बांधवाला काय दिलंय. छाती ठोकून सांगेल मेंढका बांधव अरे या जगाच्या मालकानं सेवेचं फळ निश्चितपणे माझ्या पदरात टाकलंय. कितीतरी उदाहरण आहेत मायबाप. कितीतरी जगाच्या मालकाच्या चमत्काराची कितीतरी. या लक्ष्मणासारखं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं. पूजाताई कुंभारांचं या ठिकाणी जिवंत आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगितलं. आणि यांच्या दोघांची उदाहरणं तर आहेतच. पण या 14 नंबरचे कारभारी हलाप्पा सुर्णवर सुद्धा साक्षीदार आहेत. हा हरिभक्त परायण हरी महाराज गोपनर महाराष्ट्राला फक्त आणि फक्त जगाचा मालक संत बाळूमामांच्या आशीर्वादामुळे समजला. यापेक्षा आणखीन कोणतं उदाहरण तुम्हाला देऊ. माझ्या मुखातून येणारी प्रत्येक वाणी जगाच्या मालकाच्या आशीर्वादाने आहे. माझ्यावरती असणारा प्रत्येक आशीर्वाद माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा बाळूमामांच्या उपकारांचा आहे. बाळूमामांच्या आशीर्वादांचा आहे. आणि मायबाप माझ्या मृत्यूनंतर मी माझ्या कातड्याचे जोडे करून जरी मामाच्या चरणापाशी ठेवले तरी त्यांच्या उपकारातून उतराई नाही. विठ्ठल विठ्ठल. बाळू मामा यांचा जन्म धनगरी कुळात झाला. कोणत्या जातीत कोणत्या पंथात कोणत्या धर्मात कोणत्या मातीत जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात कधीच नसतं मायबाप. कधीच नसतं तुमच्या आमच्या हातात. अरे जगाच्या मालकाचा जन्म धनगरी कुळात झाला. पण जगाच्या मालकाने बाळूमामाने मात्र उभ्या जगाचा उद्धार केला. उभ्या जगाचा उद्धार केला. हे ते उपकारासाठी आले गरजा गुंडी. हे ते उपकारासाठी आले गरजा गुंडी. हे ते उपकारासाठी आले गरजा गुंडी. हे ते उपकारासाठी जगाच्या मालकाने तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार केलेत मायबाप. मला सांगा बाळांनो आंब कोणत्या दिवसात खातो आपण.
अरे बाळांना वा वा उन्हाळा टाळी वाजवा बाळासाठी जोरदार. कारण आजकालच्या पोरांना आंब कोणत्या दिवसात खातो हेच कळत नाही. मला सांगायचा उद्देश इतकाच आहे, हे खरं आहे. तिथे घरी तू वडिलांच्या बायकोला काय म्हणते, तूच वडिलांच्या बायकोला घरी काय म्हणते. हा खरं बोलायचं, नेहमी खरे बोलावे. सुविचार शाळेत शिकवलं, आपल्याकडे वेळ नाही. काय म्हणते मोठ्यानं, हा शाबास. मम्मी म्हणते टाळी वाजवा लेकीसाठी, कारण नेहमी खरे बोलावे हा सुविचार संपन्न झाला महाराज. मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप, आणि आमच्या विषयाचा झाला लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळलं नाही. मला सांगायचं इतकंच, बाळू मामांच्या चरित्रातून शिकायचंय. तर उद्यापासून तिथे काय म्हणायचं वडिलांच्या बायकोला, आई. आई म्हणायचं. आणि आईमध्ये इतकी ताकद आहे. आई, सगळ्यांनी उजवा हात असं करा. ही हात आहे, हाताची 5 बोट आहेत. हे एक आहेत का, अजिबात नाहीत. आता वज्रमुठ करा, केली. आता ही वज्रमुठ एक आहे. आणि म्हणा नवरा माझ्या मुठीत. गावडे साहेब खरं आहे का नाही, पवार साहेब, साळुंके साहेब, पुणेकर साहेब खरं आहे का नाही. लाडक्या बहिणीनं सांगावं, आहे का नाही. कारण जगाच्या मालकाचा सुद्धा सत्यवान ऐकलं नाही. जगाचा मालक 28 युग विठेवरती उभा आहे. विठोबा का उभा आहे, 2च कारणामुळं. एक भक्त पुण्यलेखासाठी तिष्ठत, आणि दुसरं रुक्मिणीला शोधत 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 शोधत. मला सांगायचं इतकंच की आज या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, गुरुजी तुम्ही सुद्धा कीर्तनाला जाता, पण मला खरं सांगा, तुम्ही कीर्तनाला गेल्यानंतर तुमच्या समोर श्रोत्यांची संख्या सगळ्यात जास्त कोणाची असते, आदिशक्तीची असते, महिलांची असते, आणि पुरुषांची म्हणजे 50% आरक्षण मला वाटतं इकडे वाढवायला लागेल. काय पुरुष मंडळ. आणि पण कसं झालंय, इकडे खुर्चीत बसतात अक्कासाहेब आणि कारभार करतात दादासाहेब. असो, जगाच्या मालकाची आपण सेवा करतोय. जगाच्या मालकाच्या सेवे करत असताना फक्त काहीच गोष्टींना फार महत्व आहे माय बाप. एक, जगाच्या मालकाच्या दरबारात सेवेला महत्व आहे. सेवा हाच धर्म आहे, सेवा हाच दारवंट आहे. सेवा करायची मेंढी माऊलीची करा. मेंढी माऊलीची जर तुम्ही 1.25 महिने सेवा केली तर जगाचा मालक सांगतो, अरे जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणार त्याला हा बाळू धनगर मेवा देणार. मग 1 दिवस करा, 2 दिवस करा, 3 दिवस करा, 4 दिवस करा, 5 दिवस करा, पण जो कोणी 1.25 महिने माझ्या मेंढी माऊलीची सेवा करणार त्याच्या मनातली इच्छा पूर्ण केल्याशिवाय आणि त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर केल्याशिवाय जगाचा मालक बाळूमामा राहणार नाही. बाळूमामांची ताकद आहे. कधीतरी सेवा करून बघा. आता माता माऊल्यांना मेंढी माऊलीची सेवा करता येत नाही. हलप्पा आमचे कारभारी सांगत असतील प्रवचनामध्ये, माता माऊल्यानं तुम्हालाही सेवा करता येते. अय सुना, घरातली भांडी सासूला घासायला होता, पण इथं जगाच्या मालकाच्या दरबारात आल्यानंतर सुना, अरे जगाच्या मालकाची भांडी घासा. जगाचं मालक तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मी सेवा करू शकता, आणि यापेक्षा सगळ्यात मोठी सेवा तुमच्या हातून करायची असेल तर, अरे माझा मेंढका बांधव हाडाची कड रक्ताचं पाणी करत करत ऊन वारा वादळ पाऊस यांच्याशी झुंजत असतो. स्वतःच्या शरीरातला प्रत्येक घामाचा थेंब या मातीत हा मेंढका बांधव अरे गाळीत असतो. तेव्हा सुखरूपपणे माझी मेंढी माऊली अरे चरून स्वतःचं पोट भरून पुन्हा या होंड्या माळावरती येत असते. आणि या होंड्या माळावरती हा जल्लोष, हा उत्सव साजरा होत असतो. पण स्वतःचा घाम या मातीत गाळणाऱ्या मेंढक्या बांधवाची भूक भागवण्याकरता तुम्ही 1 भाकरी आणली ना, तर जगाचा मालक तुमच्या घरात येऊन तुमच्यासाठी चाकरी केल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकाची ताकद आहे. अरे विठुरायानं सुद्धा जनाबाईच्या घरात येऊन दळण काढून चाकरी केली ना, मिरेसाठी विषाचा पेला घेतलाय ना. मग जगाचा मालक तुमच्या घरामध्ये काय येणार नाही, फक्त मेंढक्या बांधवाची भूक भागवण्याकरता 1 भाकरी घेऊन तुम्ही दरबारात आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
जगाच्या मालकाच्या दरबारात दुसरं महत्व आहे भंडारा. मामा सांगायचे तेत भंडारा हेची गंध, भंडाराची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. अरे अज्ञानाचं बांध तोडतो त्याचं नाव आहे भंडारा. दिन दुबळ्यांचं रक्षण करतो त्याचं नाव आहे भंडारा. निपुत्रिकाला संतान देतो त्याचं नाव आहे भंडारा. आणि मायबाप संकटाच्या काळात तुमच्यावरती येणारं संकट भाकरी प्रमाणे ताटात कुस्करतो त्याचं नाव आहे भंडारा. आणि यापेक्षाही ऐकायचं ना मायबाप, अरे तुमच्या कपाळावरती लावलेल्या भंडाऱ्याचं इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य मायबाप. रेड्यावरती बसून यम जरी आता इथं आला आणि त्यानं ठरवलं तुम्हाला घेऊन जायचं आणि तुमच्या कपाळावरती जगाच्या मालकाचा भंडारा असेल, तुमच्या मुखातून जय बाळूमामा नाव येत असेल, तर रेड्यावरती बसून येणाऱ्या काळाची यमाची सुद्धा टाप तुमच्या केसाला धक्का लावण्याची नाही. ही भंडाऱ्याची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. बाळूमामाच्या दरबारात तिसरं महत्व आहे. बाळूमामांच्या महाप्रसादाला, बाळूमामांचा महाप्रसाद कसाही असो, मी म्हणतोय कसाही असो मायबाप, पण बाळूमामांचा महाप्रसाद तुम्ही ग्रहण केला ना, ग्रहण केला तर तुम्हाला कुठलाही रोग असो त्या रोगाचं निवारण करण्याचं सामर्थ्य बाळूमामांच्या प्रसादात आहे. त्याला प्रसाद नाही, साक्षात ब्रह्मानं विनंती करून अरे बाळूमामाच्या दरबारात शिजण्याचं काम केलंय, म्हणून बाळूमामाच्या प्रसादाला महाप्रसाद नाही ब्रह्मप्रसाद म्हटलं जातं. ब्रह्मप्रसाद. आणि हा ब्रह्मप्रसाद कन्या रोग्यास औषध होती. बाळूमामाचा महिमा वर्णावं किती. कन्या रोग्याला औषध देण्याचं काम हा ब्रह्मप्रसाद करतो. 18 पगड जातीच्या रोगाचं निवारण करण्याचं काम हा ब्रह्मप्रसाद करतो. म्हणून बाळूमामाच्या दरबारात आल्यानंतर याच गोष्टींना महत्व द्या. विठ्ठल विठ्ठल. बाळूमामांच्या या चरित्ररूपी कीर्तन सेवेच्या पूर्णविरामाच्या दिशेने जात असताना मायबाप हो, भंडाऱ्याची ताकद काय, भंडाऱ्याचं सामर्थ्य काय हे हा दृष्टांत तुम्हाला या ठिकाणी मांडतो. पहा, मेतके गाव आहे आणि या मेतके गावामध्ये भला मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम भरला होता. आज माझ्या जगाच्या मालकाची मंदिरं गावोगाव उभा राहिले. जगाच्या मालकाचा भंडारा दर अमावस्येला मायबाप हो या महाराष्ट्राच्या या भारताच्या मातीमध्ये होतोय. याचा सर्वस्वी तुम्हा आम्हाला आनंद आहे. परंतु मामा ज्या वेळेस मामाने या जगाच्या पाठीवरती पहिला भंडारा उत्सव कुठे साजरा केला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायला लागला तर 1932 साली बाळूमामांनी पहिला भंडारा उत्सव मेतके या गावामध्ये मायबाप हो साजरा केला. आणि हा भंडारा उत्सव साजरा करत असताना मामा त्यावेळेस नुकतेच एका दगडावरती बसले होते. ढगांचा गडगडाट चालू झाला, विजांचा कडकडाट चालू झाला. अरे सुर्नवर असतील, शिंगारे असतील, धुळाप्पा असतील, जयराम पाटील असेल, भोसले सरकार असतील, मोर्या असेल, यासारखे कितीतरी मेंढके बांधव मामांपाशी आले. मामा या जगाच्या इतिहासातला पहिला भंडारा उत्सव मामा आपण साजरा करतोय. मामा हजारो भाविक या ठिकाणी जमलाय, पण मामा आकाशात ढग काळवटलेत. मामा क्षणार्धात पाऊस पडू शकतो आणि पाऊस जर मामा पडला तर मामा तुमचा फक्त भुकेला जाईल. काय करायचं मामा? प्रत्येक मेडका बांधव विनंती करायला लागला. मामा म्हटलं रे सुक्काळीच्या नो एवढंच ना, काय काळजी करता? आणि मामाने जगाचा मालक अरे 33 कोटी देवांचा राजा इंद्र देवाला हाक मारली. इंद्र देवा जागायस करे? आता राजाला हाक काय लवकर जाते का पूजाताई? राजाला हाक फक्त इलेक्शनला जाते. 5 वर्षातून राजा जागा होतो आणि मग राजा एका राजा पुढे नतमस्तक होतो, एका राजा पुढे पाया पडा येतो. त्या राजाचं नाव आहे मतदार राजा. आणि मग हा मतदार राजा 500 रुपयाच्या नोटे करता आणि एका हाडाच्या तुकड्या करता स्वतःच
अस्तित्व विकतो, त्या अस्तित्वाचं नाव आहे मत. आणि त्या अस्तित्व नुसतं विकत नाही तर 5 वर्षाकरता दान करतो, त्याचं नाव आहे मतदान. आणि जगाच्या मालकाने विनंती केली इंद्रदेवाला, इंद्रदेवा. इंद्रदेव प्रकट नाही झाला. बाळू मामांना राग आला आणि बाळूमामांनी पुन्हा हाक मारली, अरे इंद्रदेवा, माझ्या भक्तावरती संकट आहे. आणि भक्तावरचं संकट पाहून इंद्रदेव जागा होत नव्हता. जगाच्या मालकाचा रुद्राचा उतारच झाला, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. तोच इंद्रदेव प्रकट झाला, म्हणाला, मामा माफ करा, मला माहित नव्हतं रुद्राचा उतार आहात, जगाचे मालक आहात, बोला आज्ञा काय. मामाने सांगितलं, जोपर्यंत या मेतके गावामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम होत नाही, माझा भक्त अरे जोपर्यंत महाप्रसाद ग्रहण करत नाही, सुखरूप घरी जात नाही, तोपर्यंत तुझ्या पावसाचा एकही थेंब मेतके गावात पडता कामा नये. अरे पाऊस थो 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 पडायला लागला. पावसाचा प्रत्येक थेंब मेतके गावाच्या डोंगर दऱ्यावरती आजूबाजूला सगळीकडे पडत होता. पण मेतके गावामध्ये ज्या ठिकाणी भंडारा चालला होता त्या ठिकाणी पावसाचा एकही थेंब पडला नाही. पावसावरती सत्ता गाजवणारा जगाच्या पाठीवरचा बाप माणूस म्हणजे ब्रह्मांड नायक, विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामा. बाळूमामांनी पावसावरती सत्ता गाजवली, बाळूमामांनी अग्नीवरती सत्ता गाजवली, बाळूमामांनी भक्ताच्या हृदयावरती सत्ता गाजवली. अरे बाळूमामा म्हणायचे, मी ज्याला हाय त्याला हाय, आणि मी ज्याला नाही त्याला अजिबात नाही. तुम्हा आम्हाला बाळूमामा हाय म्हणून तुम्ही आम्ही इथं हाय.